आज काय झालं माहिती आहे का? कामावरती चाललो होतो आणि अचानक एका ठिकाणी दंगा ऐकू आला. थोडंसं थांबून पाहिलं तर प्रचंड गोंधळ होता मित्रांनो. दोन भाऊ होते आणि जो लहान भाऊ होता, त्या लहान भावाला मोठा भाऊ आपल्या स्प्लेंडर गाडीवरून अगदी राजासारखा घेऊन चाललेला होता. आणि अचानक त्यांच्यामध्ये वाद सुरू झाला. वाद प्रचंड विकोपाला पोहोचला. प्रचंड विकोपाला म्हणजे इतका विकोपाला पोहोचला की धाकट्या भावानं अक्षरशः थोरल्या भावाला धक्का दिला. धक्का दिल्यानंतर थोरला भाऊ पडला. भावाच्या कोपराला लागलं, रक्त यायला लागलं आणि मोठा भाऊ रडायला लागला. रक्त आल्याचं फारसं दुःख नव्हतं बरं भावाला. त्याला दुःख होतं आपल्या भावाला आपण ज्या विश्वासानं इथंपर्यंत घेऊन आलो होतो, तो विश्वास कुठेतरी कमी झालेला त्याला जाणवला आणि तो ढसाढसा रडायला लागला. काय झालं होतं माहिती आहे का? मोठ्या भावाच्या बहिणीचं मुलगीचं लग्न ठरलेलं होतं आणि त्याच्यासाठी जो जत्ता काढला जातो, कपडे काढले जातात ना, त्याच्यासाठी ते सर्व एकत्र आले होते. आणि या लहान भावाला म्हणजेच तो आता मुंबईमध्ये स्थित होता. अगदी व्यवस्थित चाललं होतं. एक इंजिनियर म्हणून तो चांगल्या कंपनीमध्ये काम करत होता. तर अशा परिस्थितीमध्ये काय झालं, थोरल्या भावाला वाटलं होतं की आपला भाऊ आहे सोबत. अगदी सुटाबुटात पांढरे कपडे घालून आलेला आपला भाऊ. मग काय, मोठा भाऊ अगदी त्याला साहेबासारखा आपल्या जुन्या पुराण्या स्प्लेंडर गाडीवर घेऊन आला होता. कपडे वगैरे काढले, सर्व काही झालं. थोरल्या भावाला थोडक्यात जे काय आवरायचं होतं मुलीच्या लग्नाचं कपड्यांचं, तर मोठ्या भावानं फारच होऊ दे मौज, होऊ दे मौज असं करत 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 फार मोठं बिल बनवलं होतं. आणि घ्या की, थोरल्या भावाचे पैसे कमी पडले. पैसे कमी पडल्यानंतर थोरल्या भावानं सांगितलं, राजू, तू एक 50,000 रुपयाची मदत कर. माझ्याकडे आले ना, देईन तुला. धाकटा भाऊ काय म्हटला, अरे तू काय देणार? नाचण्याच्या वावरातनं कितीच पैसे मिळणार तुला? तू कधी देणार मला? शक्य आहे काय? नाही रे बाबा, माझ्याकडे कुठले पैसे? या जायला किती खर्च होतोय. येताना तुझ्या पोराबाळांना कपडे, चहा पावडर, अमुक तमुक मिठाई, आणि तू कुठले देणार? माझ्याकडे तर नाही हो. अशावेळी दादांना थोडंसं सांगितलं, कर रे, देईन तुला पैसे. टमाट्याचं टपणं आलं ना की देईन तुला. आणि अशा परिस्थितीमध्ये राजूने मामा दादाला धक्का मारला. जमिनीवर कोसळलेला दादा आभाळ फाटल्यासारखा रडायला लागला. ही सर्व घटना समोरच असलेल्या एका कट्टीवर बसलेल्या भिकाऱ्यानं पाहिली. आणि तो भिकारी आला. राजू पुढे येऊन त्याच्या पुढे त्यानं हात पसरला. दादा, द्या ना काहीतरी. राजूनं त्यालाही धक्का दिला. भिकाऱ्यानं दुर्लक्ष केलं. त्याला तर माहीत होतं आपण भिकारी आहे, धक्का देणारच आपल्याला कोणी पण. भिकारी बाजूच्या कट्टीवर जाऊन बसला. मळकटलेल्या पिशवीतून त्यानं एक पाण्याची बॉटल काढली आणि 2 घोट घेतले आणि अगदी शांत बसला. थोड्या वेळानं त्यानं त्याच मळकटलेल्या पिशवीमधून पुन्हा एक प्लास्टिकची पिशवी, कापडात गुंडाळलेली पिशवी बाहेर काढली. 10च्या, 20च्या, 200च्या, 500च्या, 100च्या अशा नोटा त्यानं बाजूला काढायला सुरुवात केली. सर्व नोटा एकत्र करून त्यानं मोजायला देखील सुरुवात केली. जे काही चिल्लर होते ना, नाणी होती, 5 रुपये, 2 रुपये, 10 रुपयाची, ती नाणी त्यानं बाजूला ठेवली आणि त्या सर्व नोटा तो मोजायला चालू केला. 58,350 रुपये झाले. तो उठला.
आणि मोठ्या भावाजवळ गेला. त्याच्या पाठीवर त्यानं हात ठेवला आणि हाक मारली, दादा. दादाला शॉक बसला. अरे, हा कसा आपल्याला हाक मारतोय? हा कसा आपल्याला दादा म्हणतोय? भिकाऱ्यानं ते पैसे त्याच्या हातावर ठेवले आणि त्याला सांगितलं, दादा, हे घे पैसे. पैसे हवे होते ना तुला? हे घे पैसे. हे बघ, आज माझ्याकडे एवढे पैसे आहेत, पण तरीही लोक मला भिकारीच समजतात रे. का माहिती आहे? कारण आज माझा दादा नाही आहे माझ्यासोबत. माझाही दादा असाच गेला. मला मला नव्हतं रे मारायचं त्याला. मला नव्हतं असं त्याला मारायचं. त्यावेळी मलाही कळलं नव्हतं. माझ्याही हातून असाच धक्का लागला होता त्याला आणि अचानक माझा दादा गेला. त्यानंतर माझ्यावर जी पोलीस केस झाली त्याच्यामध्ये मी पळून गेलो आणि इकडं तिकडं भटकत आजपर्यंतचं आयुष्य कष्टात काढलं. पण दादा नाही भेटला मला. दादा, हे घे पैसे.